संभाजीनगर चिखलठाणा औद्योगिक वसाहतीलगत ब्रिजवाडीमधील कोट्यावधी रुपयांच्या 54 एकर गायरान जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विकण्याचा डाव उघडकीस आला। महसूल मंत्री, विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, शिक्के, लेटरहेड करून हा घोटाळा केला जात होता। मात्र गेवराईच्या नायब तहसीलदारांनी वेळीच स्थानिक प्रशासनाला ही कागदपत्र पाठवली, त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खळबळ उडून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात अत्यंत गंभीर आणि नवीन खुलासे समोर आले। कल्पनाच्या प्रियकराच्या पाकिस्तानातील भावाला भारतामध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब पोलिसांच्या तपासातून उघड झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणी 2 सराई चोरट्यांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 8 मोटारसायकल जप्त केल्या, तर या प्रकरणामध्ये क्रांती चौक पोलिसांनी 4,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। प्रदूषणाचे नियम मोडले म्हणून धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली आहे। प्रकल्पाच्या कार्यस्थळी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागानं हे कठोर पाऊल उचललंय। नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। 100 कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत। त्यासाठी वर्षाला 4,14,00,000 रुपये खर्च होणार आहे। वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली हे कर्मचारी काम करणार आहेत। गोंदिया नगर परिषदेतील वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16 मधील एका जागेची निवडणूक पुढे ढकललेली आहे, त्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झालाय। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार शोभा अकनगिरे यांच्या उमेदवारीवरून आक्षेप नोंदवण्यात आला। अतिक्रमण केलेल्या जागेवर शोभा अकनगिरे यांनी घर बांधण्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला होता, त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्यात। कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या 4 ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवल्यानं निवडणूक पुढे ढकलली आहे। नवी मुंबईतील उरणमधील भाजपचे उमेदवार नंदकुमार लांबे यांनी चक्क मतदान केंद्रावरच कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी संतप्त नागरिकांनी नंदकुमार लांबेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातून हकललं। संविधान दिन साजरा करण्यासाठी समता अधिवक्ता संघाच्या वतीनं व्हॉइसेस ऑफ सॉव्हरनिटी अ कॉन्स्टिट्यूशनल डायलॉग हा कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये झालेल्या कार्यक्रमाला विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात ॲडव्होकेट साक्षी संजय नीता कोल्हापुरे यांना उत्कृष्ट निबंधासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला। पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज नवीन कॅडेटची तुकडी सैन्यामध्ये रुजू झाली आहे। NDAमधून भारतीय सैन्य दलात रुजू होणारी ही 149वी तुकडी आहे। रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। 28 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3,26,168 शेतकऱ्यांनी 2,06,995 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवलाय, तर गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता। सोने चांदीच्या भावात सलग 5व्या दिवशी भाववाढ झाली। चांदीच्या दरात 7,700 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी 1,74,000 रुपयांवर पोहोचली आणि सोन्याच्या भावात सुद्धा 1,400 रुपयांची वाढ झाली आणि ते 1,28,200 रुपयांवर गेलं। सोलापूरच्या पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे आहेत असं म्हणत मेहबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला। अनगर महाजन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध अनगरमध्ये केले। दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले। इथं दहशत असती तर 3 पॅनल उभारले नसते असं म्हणत मेहबूब शेख यांनी विरोधकांवर निशाणा साधला। भाजपची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम झाली आहे अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली। भाजपचा सगळा खेळ EVM मशीनवर आहे। मी अनेक वर्ष भाजपमध्ये राहिलो, मला भाजप माहिती आहे असंही ते म्हणाले। समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढतोय, त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता या दुबार नावांची पडताळणी करणार आहे। मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा विवाह सोहळा शनिवारी सासवड इथल्या माऊली गार्डनमध्ये पार पडला। या विवाह सोहळ्याला अनेक मराठी सिनेकलाकार आणि सूरजचे चाहते उपस्थित होते।
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरवाडी इथले शेतकरी शेवंतराव कारभारी पाटरे यांनी कांद्याला बाजारभाव नसल्यानं हताश होऊन 2 एकर कांदा पिकावर रोटावेटर फिरवला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटामध्ये कंटेनर आणि आयशर टेम्पोची धडक बसली. त्यामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले. सांगलीमधल्या जत तालुक्यातील डफळापूर इथं बंधाऱ्यामध्ये बुडून 4 वर्षीय रेणुका शिवदास ढोबळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत चोरट्यांकडून 15 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जप्त केल्या. परिसरातील 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत चोरीचे 34 गुन्हे उघडकीस आणले. विरारच्या नारंगी फाटकाजवळ टँकरच्या धडकेत 17 वर्षीय हर्ष कदम या महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतलं. पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला विशेष न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिला. आर्थिक फरारी गुन्हेगार घोषित करण्याची ईडीची कार्यवाही रद्द करण्याची चोक्सीची याचिका विशेष न्यायालयानं फेटाळलेली आहे. तर यंदा एप्रिलमध्ये बेल्जियममध्ये झालेल्या अटकेनंतर चोक्सीनं विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये हा अर्ज केला होता.